डिस्कस अबाउट इम्पॉर्टंट वन लाइनर्स फ्रॉम पेडियाट्रिक्स. तर पेडियाट्रिक्सचा जो GIT सेक्शन आहे ना त्यामधले बघूत या 3 गोष्टी बघूत. एक तर व्हॉल्युलस बघूत तुमचं, त्यानंतर तुमचं हर्शस्प्रिंग डिसीज आहे, त्यानंतर तुमचं डिओड्रेनल आर्टरेजिया. तर बघूत पहिल्यांदा काय तर पहिले काय बाईल स्टँड MSc इन इन्फंट मेसोगेस्ट व्हॉल्युलस. तर बाईल स्टँड, बाईल म्हणजे काय हिरवं जे आपण म्हणतो हिरवं जे असतं ना, म्हणजे उलटी जे असते ना हिरवं पित्त टाईप, ते जर पडलं तर म्हणायचं बाईल स्टँड MSc. आणि हे कशात दिसतं व्हॉल्युलस. व्हॉल्युलस मध्ये काय होतंय व्हॉल्युलस ट्विस्टिंग ऑफ इंटेस्टाइनल लूप अराउंड द मिझेंट्रिक अटॅचमेंट. तर आपले जे इंटेस्टाइन असतात ना पोटातले आतडे ते मागं मिझेंट्रीला कनेक्ट केलेले असतात. मिझेंट्री म्हणजे एक टिश्यूचा फोल्ड असतो त्याला हे जोडलेलं असतं. अटॅचमेंटवर जर इंटेस्टाइन त्याच्या आसपास ट्विस्ट झालं तर त्याला व्हॉल्युलस म्हणतो. त्यात बाईल स्टँड MSc दिसते आपल्याला. इंटेस्टाइनल मायलिट्रेशन मे लीड टू व्हॉल्युलस सबसिक्वेंट इंटेस्टाइनल इन्फेक्शन. आता सांगितलं तुम्हाला की इंटेस्टाइनची ट्विस्टिंग होती. देन पॅसेज ऑफ फर्स्ट मेकोनियम आफ्टर 24 hours ऑफ लाईफ शूड सस्पिशन फॉर हर्शस्प्रिंग डिसीज. तर काय असतं जे फर्स्ट टूल असतं ना मेकोनियम म्हणजे काय असतं, पहिल्यांदा बाळ शी करत त्याला मेकोनियम म्हणतं. तर 24 तासाच्या आतच व्हायला पाहिजे. तर 24 तासाच्या वर जर गेलं तर हर्शस्प्रिंग डिसीज आपण म्हणू शकतो, असू शकतो एखादा दिवस. हर्शस्प्रिंग डिसीज म्हणजे काय असतं ॲब्सेन्स ऑफ गँग्लियोनिक सेल्स इन अरोबिक अँड मिजनर प्लेक्सस ऑफ डिस्टल इंटेस्टाइन. सो देर इज फेल्युअर ऑफ रिलॅक्सेशन ऑफ अफेक्टेड बाउल. म्हणजे जे स्टूल पासेचं जे काम आहे ते बरोबर होत नाही हर्शस्प्रिंग डिसीज मध्ये. कशामुळे कारण तुमच्या गँग्लियोनिक सेल ॲब्सेंट असतात. कशात मिजनर्स आणि ऑर्बॅक्स प्लेक्सस मध्ये, जे की तुमचे युट्री आपले जे हे ना इंटेस्टाइन त्याच्या रिलॅक्सेशनसाठी किंवा ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. आणि हर्शस्प्रिंग डिसीज इज डायग्नोज बाय सक्शन रेक्टल बायोप्सी. तर हे एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे की हर्शस्प्रिंग डिसीज डायग्नोज कसं केलं तर सक्शन रेक्टल बायोप्सीने आपण डायग्नोज करतो. त्यानंतर डिओडेनल आर्टरेजाइज असोसिएटेड विथ ट्रायझोमी 21 अँड प्रीमॅच्युरिटी देअर मेल ऑल्सो बी पॉलिहायड्रॉमनियास. तर डिओडेनल आर्टरेजिया कशा तुमचं 21 ट्रायझोमी म्हणजे डाऊन सिंड्रोम मध्ये दिसतो. ह्याच्यात काय होतं समजा जे इम्पेअर्ड फिटल स्वॅलिंग म्हणजे जे बाळ जे युरिन वगैरे सिक्रेट करते तेच ते गिळत असतं, पण ते डिव्हिजन आर्टरेजिया झाल्यामुळे ते गिळता येत नाही. त्यामुळे काय होतं पॉलिहायड्रॉमनियास. तर हे लक्षात राहू द्या 3 डिसीज.